नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपच्या आमदार सीमा हिरे आक्रमक झालेले आहेत। सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये अशी भूमिका सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपच्या वाटेवर आहेत आणि बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमधील भाजप नेते पदाधिकारी आता आक्रमक झालेले आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, नेमकं काय सीमा हिरे यांचं म्हणणं आहे? भाजपकडून कसा नेमका विरोध होतोय या सगळ्याला? खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यामध्ये लढत झालेली होती। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी मिळालेली होती। मात्र अशी सगळी परिस्थिती असताना सुधाकर बडगुजर यांचा जो पूर्व इतिहास आहे त्यावरून अनेक मुद्दे उपस्थित करत सीमा हिरे यांनी हा विरोध दर्शवलेला आहे। यापूर्वी देखील सीमा हिरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचं सलीम कुत्ता प्रकरण असेल त्यासोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या सगळ्या बरोबरीनं हा सगळा पश्चिम मतदारसंघ कशा पद्धतीनं या दरम्यान त्यांना त्रास होतो याबाबतचं सगळं त्यांनी कथन केलेलं होतं। आणि अशी सगळी परिस्थिती असताना देखील नाशिकमध्ये जे भाजपचं परिषद पार पडली त्या परिषदेच्या दरम्यान उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी देखील बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत एक प्रकारे संकेत दिलेले होते। त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झालेली होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षामध्ये सुधाकर बडगुजर नको अशा स्वरूपाची भूमिका घेऊन सीमा हिरे असेल किंवा नाशिक पश्चिम मध्ये असलेल्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी कालच्या दिवशी थेट मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबतच कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांना याबाबतचं संपूर्ण गाऱ्हाणा मांडलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर बडगुजर यांचा प्रवेश 11 तारखेच्या दरम्यान म्हणजे आजच्या दिवशी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्या प्रवेशाला या सगळ्या विरोधामुळे आता खोडा बसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र येत्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका वरिष्ठ पातळीवर भाजपकडनं घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी, अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।